धन्यवाद. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी, या महाराष्ट्राच्या भूमीत सांस्कृतिक शहर म्हणून अव्वल दर्जाचं असणारं असं आपलं हे डोंबिवली शहर. आणि आज या डोंबिवली शहरात प्रभू श्री राम यांच्या जन्मोत्सवानिमित्त, श्री रामनवमी उत्सवानिमित्त व साईबाबा प्रकट दिन या निमित्ताने आमने सामने डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित करून आयोजक सन्माननीय श्री शैलेश रामचंद्र धात्रक साहेब, शैलेश रमेशचंद्र धात्रक साहेब, त्याचप्रमाणे सौ मनीषा शैलेश धात्रक मॅडम, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध इंस्टाग्राम फेमस त्याचप्रमाणे आयोजिका कुमारी पूजा धात्रक मॅडम यांचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी आजच्या या पवित्र दिवशी हरिनामाचा सामना जिथे आयोजित केला, त्याबद्दल या हरिनामाच्या सामन्यात आम्हा दोन्ही बुवांची निवड केली, त्याबद्दल सर्वप्रथम दोन्ही बुवांच्या वतीने, दोन्ही बुवांच्या कोरसच्या वतीने व संपूर्ण डोंबिवलीकर भजन सेवा संस्थेच्या वतीने आयोजकांचे लाख आभार मानतोय. दोन्ही बुवांमध्ये मी स्वतः बुवा कुमार ऋषिकेश प्रदीप सावंत, राहणार डोंबिवली, गाव मूळ वायंगणी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. माझे गुरुवर्य सन्माननीय बुवा कानू अनंत सावंत, त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा रायगड भूषण श्री संतोष कानू शितकर, त्याचप्रमाणे आज मला पक्वास साथ करतात सुप्रसिद्ध पक्वासवादक व माझे सुद्धा परममित्र कुमार सागर अनुभवणे, त्याचप्रमाणे मला तबला साथ करतायत माझ्या आयुष्यातील सर्वात ज्येष्ठ मित्र, फक्त वयाने ज्येष्ठ असे आमचे सन्माननीय दत्तात्रय आचरेकर माऊली व माझी संपूर्ण कोरस मंडळी यांचे देखील लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे आज जोडीला लागलेले सन्माननीय बुवा ज्यांनी आताच आपल्या घोड गायनाने मंत्रमुक्त असं वातावरण निर्माण केलं, असे सन्माननीय बुवा गणेशजी गोळ,
हरिओम प्रासादिक भजन मंडळ जुनी डोंबिवली पश्चिम, त्याचप्रमाणे भुवनला पकवास साथ करतायत सन्माननीय बबनजी मिस्त्री, त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ओमकार रामचंद्र परब व त्यांची संपूर्ण कोरस मंडळी, यांचे देखील मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्वांची नावं घेणं काही शक्य होणार नाही, परंतु डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्था, माझं स्वतःचं असं भजन स्वरानंद परिवार, डोंबिवलीत नावारूपाला असणारी आणि कोकणी माणसासाठी झटणारी लोकसेवा समिती, त्याचप्रमाणे नव्याने सुधारायला आलेली परंतु आपलं कार्य फटके पार पोचवणारी अशी लोककला दशावतार नाट्य महोत्सव समिती, या सर्वांचे व उपस्थित असणाऱ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी कलावंत, दशावतारी कलावंत, नाट्य कलावंत, प्रत्येकाच्या चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे नव्या युगात डबलबारी बुवा, पकवाज वादक, तबला वादक, कोरस, त्याचप्रमाणे ज्या महत्वाच्या वस्तूची गरज झालेली आहे ते म्हणजे आमचे युट्यूबर मंडळी, त्यामध्ये सन्माननीय चंद्रकांत उर्फ भाऊ रासम साहेब, त्याचप्रमाणे आमच्या दिव्याची शान संतोष सुकाळी साहेब, त्याचप्रमाणे आमची भावकी सन्माननीय श्री आप्पा सावंत व सर्व युट्यूबर्स मंडळींचे लाख लाख आभार मानतो. वेळोभावी कोणाचं नाव घ्यायचं राहून जात असेल तर बरोबर क्षमा मागतोय. त्याचप्रमाणे माझ्या वडिलांचे मामा व लहानपणापासून ज्यांनी आम्हाला माया लावली असे सन्माननीय नारायण पुजारे मामा, मुलगे गावची शान आज इथे उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. त्या प्रभू श्री रामाचरणी, त्या साईबाबांचरणी एवढीच प्रार्थना करतोय की आयोजकांच्या मनातील व भजन ऐकणाऱ्यांच्या प्रत्येकांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन येणारं वर्ष हे सुख समृद्धीचं जाऊ, प्रत्येकाला उदंड असं आयुष्य लाभो, होणारं युद्ध टळून जावं व आमच्या भुवनांना डिझेल लवकर मिळो अशी त्या प्रभू श्री रामांचरणी प्रार्थना करून अवघ्या जगताचं आराध्य दैवत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती गजानना चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विद्येची देवता सरस्वती माते चरणी नतमस्तक होऊन माझं ग्रामदैवत श्री देव रवळनाथ चरणी नतमस्तक होऊन आज इथे उपस्थित असणारे माझे आई वडील यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मला गुरु समान असणाऱ्या सर्व गुरुमाऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आयोजिका कुमार पूजा धात्रक मॅडम इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचंय. थोडा माझा आवाज मॉनिटर. खरोखरच भुवनी सुंदर अशी सुरुवात केलेली आहे. सांगितल्याप्रमाणे ते मला काहीच बोललेले नाहीये. जरा लेवल मॉनिटरला मला आवाज कळत नाही. आणि थोडा चॅटिंगचा म्हणजे आज रामनवमीचा उत्सवच आणि जी साऊंड सर्व्हिस आहे आपली दादांची त्याचं नाव सुद्धा श्रीराम साऊंड सर्व्हिस व त्याचे ऑपरेटर आहेत सन्माननीय राजू रेवणकर. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. खास म्हणजे माझ्यासाठी त्यांनी पेटीतला काढलेला माईक दिलेला आहे. खरोखरच धन्यवाद दादा, तुमचे लाख लाख आभार मानतोय. भजनाला सुरुवात करतोय. बुवा बरंच काही बोललेले आहेत. नक्कीच थोडंफार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करीन. जसं बुवांनी सांगितलं नवोदित आहे, खरोखरच बुवा सांभाळून घ्याल अशी अपेक्षा करतोय. आणि मी सुद्धा प्रार्थना करतो त्या रामांच्या चरणी, त्या साईबाबांच्या चरणी युद्ध थांबू दे आणि माझ्या भावात डिझेल गावाने, कारण एखाद्याच्या पोटार युद्धामुळे पाहिलेलं आमका चालायचो नाही. असो योग पण थोडं लेट केल्याने मला वाटतं आज पेट्रोल आणि डिझेलची लाईन भरपूर होती.
सगळा खबर शेवटी बकवास वादकाच्या माथ्यावर दिल्याने खरोखरच आजच्या आयोजक ज्यांनी आम्हाला संपर्क केला, सन्माननीय संजय वासुदेव पवार. हे नाव डोंबिवली कधीच वेगळं घेण्याची गरज नाही, कारण डोंबिवलीकर भजन हितवर्धक सेवा संस्था नावारूपाला येण्यासाठी डोंबिवलीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात प्रथम भजन भवन बांधण्यासाठी ज्यांनी मेहनत केली, त्याचप्रमाणे अखिल भारतीय भजन हितवर्धक सेवा संस्थेचे खजिनदार असे आमचे सन्माननीय संजय वासुदेव पवार बुवा. एकदा जोरदार आपल्या 3 टाळ्या संजय वासुदेव पवार बुवांसाठी. आणि खरोखरच बुवा तुम्ही सुद्धा सांगितलं की ज्यांनी तुमका सुरुवात करून फोर्स केलेली, खरं तर ही बारी करूनच माका त्यांनी फोर्स केलेली. असे आमचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक सन्माननीय बुवा अभिषेक परब. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या, कारण हे उद्या सांगतील एवढाच वाजवलं. कारण डोंबिवलीत बरेचसे नामवंत भजनी कलावंत आहेत, परंतु संपूर्ण डोंबिवली भजनी हितवर्धक सेवा संस्थेने घेतला निर्णय की नवोदितांना संधी मिळावी आणि खरोखरच नवोदितांच्या माध्यमातून भजनाचा पाया भक्कम व्हावा. अशा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी कलावंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण एवढ्या मोठ्या मनाने इथल्या बारीचं आयोजन केलेलं आहे. असे सन्माननीय शैलेश धात्रक साहेब, मनीषाताई धात्रक, त्याचप्रमाणे पूजाताई धात्रक सुद्धा यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आयोजनच एवढं भक्कम आहे. आता काय खरं तर बाळापरा म्हटलं लोकसेवा समितीचे अध्यक्ष आमच्या गणेश पोळबुवांचे शेजारी आणि त्यांचं झील त्यांच्या भजनात तबला वादका, पण आमच्या दादाक काय लक्षात दिलं नाही की आज बाळापरबांचा वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्या वाढदिवसानिमित्त आमच्या बाळापरब माऊलींसाठी होऊन जाऊ द्या. पार्टी दिल्याने असती हा काय तर बरा केला, शाबास. इले माका तर तुमका देते. खरोखरच जर पार्टी असती तर मग वाटतं वाढदिवस लवकर सांगितल्याने असतं, पण अजून रुपावळी ताकद काय वाढदिवसाविषयी काय बोलले नाही. असोच काहीतरी गजर वगैरे असा शकता स्पेशल. बड़े आ गया राम को दंडधारी, कोरेस आवाज बड़े आ गया राम को दंडधारी, महाकाळ विक्राळ तो ही धरारी, महाकाळ विक्राळ तो ही धरारी, महाकाळ विक्राळ तो ही धरारी, महाकाळ विक्राळ किंकरा कोण केवा. थोडा किंकरा कोण केवा, पुढे मानवा किंकरा कोण केव्हा,
हे मानवा इंद्रा कोण केवा प्रभाते मनीरा चिंतित जावा प्रभाते मनीषा चिंतित जावा प्रभाते मनीरा चिंतित जावा प्रभाते मनीषा चिंतित जावा चिंतित जावा चिंतित जावा मोरया मोरया विवाय गाणे देवा करुणाय गाणे अन्याय माने गोजान कोणी गोरे बरावा दुगान कोणी गोरे बरावा दुगान कोणी गोरे बरावा दुगान कोणी कुंडली कवरदे ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर बोलले आता ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे दादाच म्हणा बाहेर दादा तसे काय बोलले नाही असं दादांनी बोलले की मी काय बोलले नाही पण खरोखरच बुवा 3 वर्षांनी कमबॅक केलात पण मका मात्र घाम सोडला नाही खरोखरच चांगली सुरुवात करून दिलात त्याबद्दल आधी आभार आणि पलीकडच्या बारीचा जो परवानगा सांगला त्याचं काही टेन्शन घेऊ नको ते कधी रात्री म्हणजे मका 12 वाजता फोन करून सांगले बारी करू पाहिजे आणि म्हणजे आजपर्यंत आमच्या कधी कोणाच्या ऐकण्यात नाही मला वाटतं संजय पवार बुवा आहेत काय आजपर्यंत आमच्या कोणाच्या ऐकण्यात नाही आम्ही आजपर्यंत जेवढे सामने ऐकले हे डबल बारीचे जंगी सामने होते किंवा आमने सामन्याचे जंगी सामने होते आज आमच्या गणेश पोळबुवाने होय जंगली सामने म्हणून म्हटल्याने म्हणजे अनावधानीला असतात तोंडा सुद्धा आता पुरावा म्हणून ते आपले बाबा देवाच्या कृपेने युट्यूब वाले होत ते आता उद्या टाकतील कधी युट्यूबला तेव्हा ऐका एकदा नसला तर मग पुढच्या वारी सांगा पण आज मी तरी ऐकलंय की बाबा ज्यांना रेकॉर्ड केलं ते काय ऐका असो येऊ शकता अनावधानी शब्द पण दुसरे शब्द म्हणजे डोंबिवलीतली तुम्ही जी 27 गावं आहात त्याच्यात आज 6 गावा वाढवल्या सगळे नगरसेवकांना टेन्शन आहे बाकी काय नाही तिकडे आधीच वेगळे विषय ते 6 गाव केल्यात तर बुवा 6 गाव आता बाकी काय नाही कोण माझं तिकडे सागावचा जो बारी भाऊ गेलेलो असतो ना तो उद्या सकाळी विचारतो अरे तू बोललं नाही कसं ते आमचे नकाशे महाराज एकदा खरोखरच जोरदार टाळ्या आमच्या सागाव मधलं एक रत्न आणि आमच्या भजनाला सुरुवातीला ज्यांनी पक्वासात केली असे सन्माननीय नकाशे महाराज एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचं बुवा सागावचंच एक रत्न आहेत ते आमच्या आणि तुमच्या शेजारी बसलेले संपूर्ण कोकणचं रत्न आहेत आमचे कृष्णा लाडबुवा खरोखरच चंद्रकांत कदमबुवांना ज्यांनी पक्वास साथ केली तोपर्यंत ठीक होता पण त्यांनी नंतर गणेश पोळबुवांना पक्वास साथ केली म्हणजे अजूनच अभिमानाची गोष्ट म्हणून एकदा जोरदार टाळ्या आमच्या लाडबुवांसाठी होत जाऊ द्या आणि भजन स्वरानंद कला स्वरानंद पुरस्काराचे पहिले मानकरी ते होते म्हणून आम्हाला एक त्यांचा अभिमान आहे खरोखरच असं बुवा तसं काही जास्त बोलले नाहीयेत पण मका या कळालं नाही माझ्या कोरसमध्येच असणारो कोरसमध्ये असून सुद्धा तुम्ही जर भिवा पुजाऱ्या गुरुबंधू मानत असाल आणि त्याच्या सांगण्यावरून जर कांडा काढून जाऊन सांगत असाल माझी अजून तयारी आहे दोघांनी काय आता करून घ्या ते का मी आज ताकद ऐकलंय नाही कधी आमची दोस्ती एकीकडे पण भजनातली भांडणं एकीकडे खरोखरच एकदा जोरदार टाळ्या सन्माननीय शैलेश धात्रेक साहेब यांच्यासाठी होऊन जाऊ द्या खरोखरच मला तुम्हाला उदंड आणि निरोगी असं आयुष्य लाभेल कारण
हा आज भजनाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे त्याबद्दल दरवर्षीच करतात आणि खरोखरच हिंदू धर्मात भजनाला जिथे मान आहे बुवा तुम्ही जसं सांगितलं भजनाला जेवढं महत्व आहे हरिनामाला जेवढं महत्व आहे श्रीकृष्णान मालवणीत भजनाचं महत्व आहे यांच्या तोंडातून चांगलं आहे खरोखरच कितीतरी म्हणजे श्रीकृष्ण मालवणी होतो ह्या सुद्धा माका आज कळाला बरं आता तो खयचं होतं ते बुवा सांगतील बघूया पण संजय पवार बुवा मला वाटतं तो खांबाड्यामध्ये नाही ना श्रीकृष्ण त्यांनी मालवणीत श्रीकृष्णान हरिनामाचं महत्व सांगले ना आता बघूया गजराच्या रूपाने कधी काय सांगतात का खरोखरच आमची पुण्य आहे या डोंबिवली नगरीत नवोदित असून सुद्धा भजनाचे सामने आयोजित होतात आणि आम्हाला तिथे सहभागी करून घेतलं जात आहे या सामन्यासाठी सन्माननीय संतोष कोळंबकर बुवा यांच्याकडून लाख मोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे भजन स्वरानंद परिवार अध्यक्ष सन्माननीय वसंत सावंत बुवा यांच्याकडून जिपेच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे भगवान लोकरे बुवांचे पट्ट शिष्य आणि त्यांच्या कोरसची आन बान शान खरोखरच महेश गुरव यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं लाख मोलाचं असं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे सन्माननीय आनंद मेस्त्री बुवा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलेलं आहे सन्माननीय बाळा परब आजचे सत्कार मूर्ती बाळा परब यांच्याकडून माझ्यासाठी 300 पकवाज वादक 100 आणि तबला वादक यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्य बरोबर ना बरोबर ना कसा त्याचा आवनी पळा त्याचप्रमाणे व संजय वासुदेव पवार यांच्याकडून सुद्धा मला बहुमूलच असं 300 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे परत एकदा पक्वाजवादक सागरन बवणे हो त्याचप्रमाणे पक्वाजवादक सागरन बवणे आणि सन्माननीय तबलावादक दत्तात्रय आचरेकर यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलंय पुन्हा एकदा धन्य खरोखरच अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आणि आमचा वाघ लढला आणि आमचा वाघ जिंकला असे सन्माननीय संदेश दादा पाटील यांची आज इथे उपस्थिती लाभलेली आहे एकदा जोरदार काळात सन्माननीय संदेश दादा पाटील यांच्यासाठी होऊन जाऊ द्या त्याचप्रमाणे लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था यांच्या वतीने सन्माननीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलेश श्रीधर मुळीक यांच्याकडून माझ्यासाठी 300 रुपये त्याचप्रमाणे पकवाजवादक सन्माननीय सागर अनुभवणे आणि तबलावादक सन्माननीय दत्त आचरेकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पुन्हा एकदा तू धर रे त्यांना 100 दे सुटे नाही त्याचप्रमाणे शंकर परबुवा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद पारितोषिक वाचण्यात मला वाटतं डोंबिवलीत जर कोणी बुवन बारी केल्या तर डोंबिवलीतले एकही बुवा त्याला गप घरात जाऊ द्यायचं नाही आम्ही तर संजय पवार बुवांका असे सुद्धा वार्य केले त्यांना बघलेले आहेत की समोरच्या बुवा रिटर्न जाऊचो खर्च सुद्धा आमच्या स्वतःच्या खिशातून देतात असे आमचे संजय पवार बुवा एकदा जोरदार टाळ्या संजय पवार बुवांसाठी होऊन जाऊ द्या त्याचप्रमाणे अजय तू ते बोलवताले कधीतरी तुका वाजव त्याचप्रमाणे आमच्या मुंडगे गावची शान खरोखरच माझी आजी कैलासवासी सरस्वती नारायण सावंत यांचे लाडके बंधू आणि खरोखरच लहानपणापासून ज्यांनी आमच्या पाठीवर मायेचा हात फिरवला असे सन्माननीय नारायण पुजारे आजोबा यांच्याकडून बहुमूल असं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा कैलासवासी वामन खोपकर बुवा कैलासवासी काशीराम परब बुवा विलास पाटील बुवा आणि आज आपल्या सर्वांसाठी अभिमान असणारे कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा रामनवमी निमित्त आपल्या सगळ्यांचं भाग्य एक होतं की इथेच डोंबिवलीत त्यांनी रामनवमी निमित्त एक कार्यक्रम केलेला आणि त्या कार्यक्रमा दिवशी त्यांनी जे भजन गायलं जे नोटेशन गायलं ते गाण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद धन्यवाद बुवा श्रीराम एकदा जोरदार टाळ्या निवेदक सन्माननीय गायकवाड शिवा गायकवाड यांच्यासाठी सुद्धा होऊन जातं खरोखरच आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने आपण आलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं इथे स्वागत करताय आणि खरोखरच ज्यांनी सुरुवातीला मला वाटतं जेव्हा कोणीही नव्हतं तेव्हा आमचे गायकवाड साहेब इथे उपस्थित होते
एकदा जोरदार टाळ्या आणि प्रभू रामांचरणी एवढीच प्रार्थना की आपणास उदंड व निरोगी असं आयुष्य लाभू दे. भजनाला सुरुवात करतोय तत्पूर्वी सन्माननीय बुवा सचिन परब यांच्या वतीने आम्हा तिघांना पकवाजवादक तबलावादक आणि बुवा यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे समर्थ संगीत विद्यालय सध्या कोकणात ज्यांचं नाव गाजतंय असे समर्थ संगीत विद्यालय संस्थापक सन्माननीय श्री सुशांत गावडे यांच्याकडून आम्हा तिघांना पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. बक्षीस देणाऱ्यांना उदंड व असं निरोगी आयुष्य लाभू दे आणि न देणाऱ्या सुद्धा उदंड व असं निरोगी आयुष्य लाभू दे व आमच्या बुवांना लवकरच डिझेल मिळू दे अशी त्या भगवंताच्या मी प्रार्थना करतोय. परशुराम पांचाळ बुवांची जशी आठवण काढली, परशुराम पांचाळ बुवा आज कितीतरी असंख्य बुवा आहेत जे पांचाळ बुवांच्या घराण्यातले आहेत, म्हणजे पट्टीतले आहेत असं म्हणता येईल, परंतु पुनश्च एकदा तसं रत्न होणं नाही. आणि त्यांनी जो काळ गाजवला, त्यांनी जो भजनाचा काळ गाजवला पंचरत्नांनी, तो पुनश्च होणार नाही. त्यांची एक आठवण म्हणून भजन सादर करतोय.
बोललो नाही म्हणता म्हणता लय बोलायला गेलो. मका पहिला वाटलं भंकस करतात बघले तर काय नंतर चालूच झाले. मी आपलं होय 7:30 वाजता येऊन पॉवर बंका खोलला हो मी इलोय ते म्हणतात पोळबुवा सुद्धा पोचले. बघले तर पोळबुवा खोय पेट्रोल पंपावर सगळे लाईन लावले आणि ड्रम घेऊन डिझेल. मालकाची खरोखर दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचे मालक आहेत आणि खरोखरच चांगली सुविधा आपल्या प्रवाशांना देतात. एकदा जोरदार टाळ्या. आणि त्या परमेश्वराच्या मी एवढीच प्रार्थना त्यांच्या धंद्यात देवा तुमका बरकत देऊ नये. कधीतरी आमका गावात सोडता झाला तर बघा विचार करा. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या सांगल्यात लगीन झालं नाही बरोबर. आज तुमचं लगीन झालेली आहेत का बहिणी नाही इले तर आता बरा आला. युट्यूबच्या माध्यमातून वहिनी नक्की भारी बघा आणि पटकन बोलता बोलता बुवा काय बोलायला गेले ऐका. आता तो शब्द मी परत घेत नाही. दादा मका सांगता तुझा लगीन नाही झाला तर बरा माझ्या मागे म्हणता एक लफडा लागला. आता काका तुम्ही ऐकलात ना बरोबर ना ऐकलात ना. हा ते बघा बाकी कोण नाही ते दोघ जण माझ्या बरोबर त्या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हो ती गृहलक्ष्मी या होय सांगतास आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन बारी घेऊ काय. तुमच्यासारख्या लगीन झालेल्यांनी बायकोचे सुद्धा आशीर्वाद घेऊ काय. कारण होम मिनिस्टर टाईट तर माईकचा स्टँड सुद्धा टाईट राहुला असता. आता काय लिहतास बरं वयू नवी आणला आमच्या ये बघा साप पाना फाटा गेली. गेल्या बारी एक बाहेर बुतरू ठेवलेले तर आता त्या दिवशी बाहेर काढले. पण खरोखर बुवा तुमची गृहलक्ष्मी आहे. तुमच्यावर जर प्रसन्न आहे तर खरोखरच तुम्हाला भरपूर मेहनत आहे. असो रामनवमी आहे. रामनवमीचा चांगला उत्सव आज इथे रंगलाय आणि बुवांनी मला वाटतं फक्त कवाली घेऊची बाकी ठेवलेली नाही. 1 तास आमच्या दादान घेतले आणि फक्त कवाली एक घेऊची बाकी ठेवलेली नाही. अभंग सुरुवातीक स्वामी समर्थांचं झालो. परत मधीच कलावती रागात अभंग घेतला आणि बरेच गाणी घेतली आणि रामनवमी घेऊन पोचलो तरी गुलाम अजून शिमग्याची गाणी घेता. माका 2 मिनिटं आधी वाटलं की गोमू येऊन नाचत बिचत की काय हरकत नाही होऊन जाते बघूया आज काय तर. युद्ध तिकडे इराणला चालू आहे अमेरिकेत चालू आहे आणि टेन्शन दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सच्या मालका काय आणि मला गाणं काय म्हणता. माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान खट्टा आज मांडली. माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान खट्टा धात्रक साहेब तुमच्याकडे जर कोणाचा इराणवाल्याचा जरा एक फोन असेल तर खरोखर फोन करा. आज सकाळी 2.5 तास मी पेट्रोलच्या लाईनीत उभा होतो. त्यांना जरा सांगा 2 दिवस युद्ध बनाचा बंद करा. मी गाडीत पेट्रोल भरून घेतो मग काय त्या युद्धाचं त्यांचं चालू असू दे. कारण आमच्या जोडीवाल्याचा खरोखर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा धंदा आहे. त्यांना सुद्धा 2 दिवस द्या मग काय तर बंद करू दे ना हो काय हो. बरं तकडे युद्ध बिद्ध झाल्यावर लंगार घेणत नाहीत आपल्या जायकाल्यावर हो सगळे डायरेक्ट
विठ्ठलाने